100% कुरकुरीत होणारी बेकरीसारखी आपण आज खारी बनवते चहासोबत खाण्यासाठी। यासाठी एका ताटामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये ओवा टाकायचा, त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि त्यानंतर याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचे। तेल टाकल्यानंतर हे मैद्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून याचं कणिक तयार करून घ्यायचंय। कणिक तयार करून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं हे कणिक साईडला ठेवून द्यायचं आहे। आता खारी बनवण्यासाठी इथं साठा तयार करून घेऊया। एका वाटीमध्ये 4 चमचे साजूक तूप आणि यामध्ये 2 चमचे मैदा मिक्स करून घ्यायचंय। जे 15 मिनिटापूर्वी कणिक तयार करून घेतलं होतं त्याचे एकसारखे समान आकाराचे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि यानंतर काय करायचे की पातळ अशी एक चपाती लाटून घ्यायची। जेवढे ही 4 आपण कणकेचे गोळे तयार केले होते 4 ही चपात्या पातळ अशा लाटून घ्यायच्या। सर्वात आधी पोळपाटावरती एक चपाती टाकून घ्यायची, त्यावरती हा पातळ असा साठा लावून घ्यायचा। पुन्हा दुसरी चपाती टाकायची। अशाच प्रकारे 4 ही चपात्या टाकल्यानंतर शेवटची चौथी चपात्यावरती सुद्धा साठा लावून घ्यायचा। उजवी आणि डावी बाजू सुद्धा यावरती फोल्ड करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि यानंतर आता लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि हव्या तशा आकारामध्ये खारी कापून घेऊ शकता। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये खारी कापून घेतलेली आहे। मध्यम आचेवरती तेलामध्ये ही खारी तळून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये सुद्धा बेक करू शकता। तर अशी ही महिनाभर टिकणारी खारी आपली तयार आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।